नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कंटेंट वाला चॅनल मध्ये। मित्रांनो, खाकी म्हणलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो ते पोलीस। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोलीस भरती करणाऱ्या पोरांचे प्रॉब्लेम्स काय असतात आणि ते तयारी कशी करतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता तुम्ही एवढ्या दिवसापासून पोलीस भरती करताय, तर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होती तुम्हाला काय थोडंसं एक्सप्लेन करून सांगा ना मला। दिवसाची सुरुवात म्हणजे आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठतो आणि 5:30 वाजेपर्यंत सर्व आवरून ग्राउंड वरती येतो। परत 8 वाजता आम्हाला रूमवर जाऊन परत आवरून ऑफिसला जावं लागतं। माझं पण तीच आहे। सकाळी 5:30-6 वाजता उठून सगळं आवरून 6:30 वाजता ग्राउंडवर येऊन ग्राउंड हे करून 1600 वगैरे मारून सगळा व्यायाम वॉर्म अप करून नंतर घरी जाऊन मी जॉबला नाही जात, लायब्ररीला जातो आणि दिवसभर स्टडी करून संध्याकाळी परत पण ग्राउंडला येतो। आमचा ग्रुप आहे सगळा। असं तुमचा ग्रुप आहे का? ग्रुप आहे सगळं, आम्ही सगळे एकत्र मिळून टाइम टू टाइम करतो। 7 ते 8 पर्यंत ग्राउंड असतो। बरोबर। आता तुम्ही एवढ्या दिवसापासून पोलीस भरती करताय, तर एक्झाम कशी असते, ग्राउंड कसं असते आणि मेडिकलचं क्रायटेरिया कसं असते? हे एक्झाम पहिलं काय होते, ग्राउंड होते। आता ग्राउंड 50 मार्काचं होतं आणि ग्राउंडला पात्र झाल्याच्या नंतर एक्झाम असते। ग्राउंड मध्ये काय असं असते का, समजा काही डोळे किंवा चष्मा असेल तर कोणाला एखाद्याला? असं काही नसते ग्राउंड मध्ये फक्त छाती उंची, त्याच्यानंतर ग्राउंड होते 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक। लेखी 100 मार्काची असते। 25-25 पॅटर्न असतो। 25 मराठी, 25 ग्रामर, मराठी ग्रामर, जीएस, करंट आणि मॅथ। तुम्हाला एवढ्या दिवसापासून तयारी करताय, तर तुम्हाला कधी असं वाटतंय का बाबा आपली पोलीस भरती निघल किंवा नाही निघल, तर त्यावेळेस तुम्ही काय काय करतात? असं वाटत नाही निघणार, 100% पोलीस भरती होणारच आहे। आता फॉर्म भरली ती नाही, सध्या ठरवून टार्गेट केलं जोपर्यंत भरती होत ना तोपर्यंत सोडायचं नाही। त्यामुळे जे होईल ते होईल, पण सोडायचं नाही। तुम्हाला काय वाटतं? आपल्याला स्वतःलाच मोटिवेट करून ठेवावं लागतं। डिमोटिवेट झालं ना तरी पण स्वतःला मोटिवेट करायचं, सातत्य ठेवायचं आणि प्रामाणिकपणे जे चुका झाले ते सुधारायच्या। स्पर्धा परीक्षा म्हणलं आलं तिथं अपयश येणारच, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। एखादा प्रयत्न दुसऱ्या ह्याच्यातून तिसऱ्या ह्याच्यामध्ये भेटतेच यश, फक्त प्रयत्न करत राहायला पाहिजे। यश एक ना दिवस भेटणारच, थोडा लेट होईल पण होईलच। काय स्पर्धा खूप आहे, स्पर्धा आहे आपल्या, काय स्पर्धा स्वतःची स्वतः ठेवली पाहिजे। आपल्या स्पर्धा दुसऱ्याची कोणाची, स्वतःची आपली स्पर्धा ठेवली पाहिजे। जिथवर आपण सक्सेस होत नाही तिथवर आपण करतच राहायचं, आपली जिद्द ठेवली पाहिजे जिथवर मग ते आपण एक दिवस आपलं यश भेटत असतो। बरोबर। जे मुलं मुली जे नवीन तयारी करणार आहेत, तर त्यांना तुम्ही असं काय मेसेज द्याल की बाबा काय करू नये आणि काय करावं आपण त्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये, त्यामुळे आपल्याला सक्सेस भेटेल पटकन? त्यांच्यासाठी एवढं सांगेल, ग्राउंडची डेट 2 महिन्यांनी जरी वाढली, 3 महिन्यांनी जरी वाढली, कधी पण वाढा, आपला ग्राउंडचा सराव कंटिन्यू चालू ठेवा। किंवा कधी पण ग्राउंड अचानक होऊ शकतं, 2 महिन्यात, 1 महिन्यात, आणि अचानक सराव कधीच होऊ शकत नाही। त्यामुळे कंटिन्यू सराव चालू ठेवला तर ग्राउंड चांगलं पडेल। भरती हे सातत्याने चालूच पाहिजे, असं नाही की पहिल्या भरती यश भेटेल। भरती कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे, होईल नाही होईल तिला आमच्या विषय, पण प्रयत्न चालू ठेवलेच पाहिजे। कॉम्पिटिशन किती असेल तरी चालेल, पण प्रामाणिकपणे तयारी चालू ठेवायला पाहिजे। कसं आहे, सध्या सोशल मीडियामुळे इकडे लेकरेज वाढलाय पोलीस भरतीकडे, सगळ्याला वर्दी पाहिजे, पण त्यासाठी मेहनत पण करावी लागेल। कारण काय आता मेहनत तर घ्यावंच लागेल, किती कॉम्पिटिशन असलं काय असलं तरी आपलं सातत्य ठेवलं पाहिजे। नाहीतर भरती समोर आली, आपण केलं 4 महिने केले, 2 महिने केलं, ते असं होऊ शकत नाही। ज्याचं सातत्य 1-2 वर्षापासून जे मुलं करतात ते सक्सेस होत असतात, आपलं सातत्य ठेवलं पाहिजे। आता मी स्वतः 2-3 वर्षापासून करतो, मागच्या भरतीला थोड्या मार्कानं राहिलं, काय करणार असतं, परत आहे माझं सातत्य, होईल। नुसतं स्वप्न बघून काय होत नाही, त्यासाठी मेहनत पण करावी लागेल। कंटिन्यू ग्राउंड चालू ठेवलं पाहिजे। नवीन मुलांनी कसे, नवीन मुलं असे 2 डिग्रीवर राहतात की नको बाबा आता आपलं वेळ वायाला जाईल, असं होईल तसं होईल। पण आता मी भरपूर वर्ष झालं पोलीस भरती करतो, 4थी-5वी माझी पोलीस भरती। मी गेल्या वेळेस 2 मार्कांनी निघलो होतो मुंबईला, सोलापूरला 1 मार्कांनी निघलो होतो ग्राउंड साठी। त्याच्यामुळे माझा अनुभव आहे, त्याच्यामुळे मी सांगू शकतो की कधी भरती होऊ शकते, काय होऊ शकते। कारण की ऑक्टोबर पर्यंत ग्राउंड चालू होईल, ऑक्टोबर नंतर, कारण की जून-जुलै मध्ये फुल पाऊस असतो, फुल पावसात मुंबईला याला भरती होऊ शकत नाही। आता जे पोरं तयार करतात त्यांनी सराव थांबू नये, कंटिन्यू सराव चालू राहून द्यावा, थोडाच करावा, जास्त नाही। म्हणजे जेवढी जिथपर्यंत एनर्जी आपली तिथपर्यंत रोज थोडा करावा, असं एक दिवस जास्त करून थकून सोडून देऊ नाही, चालू ठेवा आपला सराव।